तर एकच मिनिट. अनम्यूट एकदा करा. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने इति नाम्ने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिने इति नामने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम पदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामे गौरत्विषे नमो नमः। नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मण हिताय च जगत्पिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री राधे। तर आजच्या सत्रामध्ये सर्व वैष्णवींचे स्वागत आहे। तर आजचा श्लोक आधी वाचून दाखवते मी। 8वा अध्याय सुरू झालेला आहे आणि त्यातला दुसरा अध्याय आहे। अधियज्ञ कथा गोत्रः देहस्मिन् मधुसूदन प्रयाण काले च कथ श्रेयोसी नियतात्मभि। त्याचा अर्थ असा आहे, हे मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकता। तर याचा श्रील प्रभुपादांद्वारे जे तात्पर्य आहे तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते। आता प्रवचनाच्या दरम्यानच सांगते। तर आता इथे कसं आहे की पूर्ण हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये यज्ञाचा अधिपती कोण आहे हे असं विचारलं की यज्ञाचा अधिपती कोण आहे। तर मग बघा की अर्जुनाला हे कन्फ्युजन आहे की अर्जुनाला की कशा पद्धतीने की यज्ञाचा अधिपती कोण आहे। तर मग म्हणजे कसं इंद्राला सुद्धा यज्ञाचा अधिपती म्हटलं जातं। इथे आपल्याला श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतायत की इंद्राला पण काय केलं जातं की एक यज्ञाधिपती म्हटलं जातं आणि श्री विष्णूंनाही यज्ञाधिपती म्हटलं जातं। मग म्हणजे नेमकं यज्ञाधिपती वास्तविक कोण आहे हे त्यांना विचारायचंय। आणि मग त्यांना असं विचारल्यानंतर पण पुन्हा ते म्हणजे तेच म्हणजे हा प्रश्न त्यांना पडायला नको होता, पण तरी सुद्धा सर्वसामान्यांना हा प्रश्न पडला। तर त्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी हे तर एक भगवंतांची आणि अर्जुनांची एक प्रकारे एक दुसऱ्यांना शिकवण्याची जी वृत्ती आहे, कारण आपल्यासारख्यांना गीता आहे खरी तर आपल्याला ह्यातले जे प्रत्येक श्लोक प्रत्येक जो प्रश्न आहे आपल्या जीवनामध्ये खूप उतरवण्यासारखे आहेत। आणि ह्याच्यामध्ये मग ते मधुसूदन हा शब्द खूप छान पद्धतीने वापरलाय। म्हणजे बघा की मधुसूदन हा एक दैत्य आहे आणि मधुसूदन हा दैत्य असल्यामुळे की हा दैत्याला काय करणार आहे, तो दैत्य म्हणजे दैत्याला भगवंतानी ज्यावेळेस मारलं त्यावेळेस मग अर्जुनही म्हणत आहेत की अर्जुन काय म्हणत आहेत की हा मधुसूदन हा शब्द वापरेल, कारण माझ्यामध्ये सुद्धा काय झालंय एक ना हे जे कन्फ्युजन आहे म्हणजे त्यांच्या मनामध्ये जे आहे की म्हणजे इथे बघा की ते छान हे सांगत आहे की मधुसूदन संबोधित जेणेकरून अर्जुनाच्या मनातील संशय रूपी असुराचा श्रीकृष्ण संहार करतील। म्हणजे संशय रूपी म्हणजे एक संशय आलाय, म्हणजे हा माझा संहार म्हणजे ह्याचा संहार करा ह्या संशयाचा, असं अर्जुनाला सांगायचं इथे। तर मग त्याच्यामुळे खूप छान पद्धतीने मधुसूदन हा शब्द वापरलेला आहे। आणि याच्यामध्ये बघा की कशा पद्धतीने ह्या संशयाचं निरसन येथे करायला सांगतायत अर्जुन। आता बघा की पुढे असं सांगितलंय की तात्पर्यामध्ये की या श्लोकात प्रयाण काले हा शब्द
खूप महत्त्वपूर्ण वापरलाय. प्रयाणकाली म्हणजे आयुष्यभर जे काही करतो, त्याचे काय होतं, की अंतिम काय होतं, की त्याची परीक्षा असते, की अंतिम की कशा पद्धतीने तो हे करणार आहे. म्हणजे त्याचं जीवनभर त्याने काय नेमकं केलंय जीवनभर, त्यानुसार त्याची शेवट परीक्षा. जसं बघा, की आता आपल्याला नेहमीच माहिती आहे, की अंते नारायण स्मृती आपल्याला भगवंतांचं नाम शेवट जर घेतलं, तर कशा पद्धतीने आपल्याला भगवंतांच्या धामाची आणि त्यांच्या चरणाची प्राप्ती होत असते आपल्याला. मग हे खरं आहे. गेल्या वेळेसच माझ्या गेल्या प्रवचनाच्या वेळेस मी सांगितलं, की कशा पद्धतीने, की जीवनभर जर खूप तुम्ही मौज-मजा केली आणि म्हटलं, की काय अंतकाळी काय फक्त हरे कृष्ण म्हणायचं म्हणायचं, की किती एवढं दिवस जीवनभर कशाला जटायची गरज आहे. मग फक्त हरे कृष्ण म्हणायचं आणि मरायचं झालं, सोपं आहे. पण हे एवढंही सोपं नाही बघा, की आता त्याच्यामध्ये एक मुलगा आहे आणि त्या मुलाने जर वर्षभर त्यांनी काहीच अभ्यास नाही केला, काय मजा करायची, काय अभ्यासाला, काय त्याला शेवट काय कॉपीज करू आपण, नाहीतर काहीतरी करता येईल, नाहीतर शेवट अभ्यास करू, असं काहीतरी त्याच्या डोक्यात येतं आणि वर्षभर तो काहीच करत नाही वर्षभर आणि ज्यावेळेस परीक्षा येते त्यावेळेस मात्र मग घाईघाईत अभ्यास करायचा प्रयत्न करतो, पण काही त्याच्या ह्याच्याने होत नाही परीक्षा. परीक्षेचा अभ्यास कधीच होत नाही घाईघाईमध्ये आणि मग शेवट काय होणार, तो परीक्षेमध्ये शेवटी फेलच होणार. तसंच आपलं की जर आयुष्यभर तो म्हणतो की नाही तरुण लहानपण काय ह्याच्यासाठी असतं, भक्तीसाठी असतं काय, खेळायचं मस्तपैकी. मग आता तरुणपण येतं, तरुणपण सुद्धा काय ह्याचंच आहे का? मग तरुणपणामध्ये काय मग नोकरी-छोकरी बघायची आणि मजा करायची. त्याला काय त्यात काय विशेष एवढं. आणि मग नंतर म्हातारपण आल्यावरती नाही, नाही आता सगळे परमार्थाला लागायला पाहिजे हां, असं त्याच्या मनामध्ये विचार यायला लागतात. परमार्थाला लागायचं पाहिजे मग निदान मग तोंडामधून शब्द ते निघायला पाहिजे. जीवनभर केलं तर नाम तरी यायला पाहिजे तोंडामधून. आणि जर तो जप करायला लागला तर मग कफ असतो त्याच्यामध्ये, खूप आजारपण असतात, हे दुःख, ते दुःख आणि त्याच्यामध्ये मग त्याचं मन स्थिर होत नाही. कारण इतकं मन म्हातारपणात मन आणखीन जितकं जसं लहानपणी माणूस माणूस असतो ना, तसंच तो त्याचं जो ज्यावेळेस तो म्हातारा होतो, त्यावेळेस सुद्धा त्याचं मन त्यावेळेस खूप चंचल राहतं आणि त्याला स्थिरतेने त्याला ते नामस्मरण घेता येत नाही. जर त्याने आयुष्यभर भक्ती केली असेल ना, तर मग मात्र त्याचं म्हातारपणी मन स्थिर होऊ शकतं. पण बघा, की इथे तो म्हातारपणी जसं ह्या मुलांनी परीक्षेच्या वेळेस त्याचा अभ्यास होत नाही ना, तसं म्हातारपणी त्याची जी भक्तीची तीव्रता आहे ती त्याच्यामध्ये येत नाही. मग त्याच्यासाठी काय करायचंय, की आयुष्यभर त्याच्यासाठी त्याला भक्तीचा अभ्यास करायचा आयुष्यभर. तर त्याला शेवटी तो परीक्षेमध्ये पास होऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये सुद्धा बघा, की खूप छान तात्पर्यामध्ये प्रार्थना कुलशेखरजींची प्रार्थना श्रील प्रभुपाद सांगत आहेत, की कुलशेखरजींची काय इच्छा आहे. त्यांना असं वाटतं, की आपलं आता मी जी तरुण आहे आणि तरुणपणात जसं की एक जे सुंदर असं फुल असतं आणि ते सुंदर फुल जर भगवंतांना अर्पण केलं, तर ती भगवंतांना खूप आवडते. इतकं सुंदर फुल आहे. आणि जर तेच फुल जर कोमेजलेलं असेल, तर आपली सुद्धा इच्छा होत नाही ती भगवंतांना वाहण्याची. म्हणजे तसं आहे, की आपल्याला मग कुलशेखर सुद्धा म्हणतायत, की महान भक्त आहेत भगवंताचे. ते त्यांना सुद्धा असं वाटतं, मी आता खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. तर मग याच वेळेस जर मला मरण आलं, तर मग मी किती छान पद्धतीने तुमचं स्मरण करत माझं देहत्याग करेन. म्हणून ते त्यांच्या शब्दात आपण बघूया, की त्याचा अर्थ खूप छान आहे. "हे भगवान, आता मी निरोगी आहे आणि मला या निरोगी अवस्थेतच त्वरित मृत्यू यावा, म्हणजे माझ्या मनाचा राजहंस तुमच्या चरणकमलामध्ये प्रवेश करू शकेल." म्हणजे या ठिकाणी हे रूपक योजलेलं का राजहंसाला कमल पुष्पाच्या ताटव्यात प्रवेश करण्यात आनंद वाटतो आणि कमळाच्या ताटव्यात प्रवेश करण्याची क्रीडा करण्याकडे त्याचा स्वभाव असतो. महाराज कुलशेखर भगवंतांना म्हणतात, की आता हे माझे मन अविचल आहे, निरोगी आहे. पण जर तुमच्या चरणकमलाचे चिंतन करताना त्वरित मृत्यू आला, तर निश्चित माझ्या भक्तीला परिपूर्णता प्राप्त होईल. परंतु जर मी नैसर्गिक मृत्यूची वाट पाहिली, तर माझे काय होईल हे मला कळत नाही. कारण मरणाच्या वेळी सर्व शारीरिक क्रिया विस्कळीत होतील, कंठ रुद्ध होईल आणि मी तुमचे नाम जप करू शकणार नाही. म्हणून मी त्वरित मेलेलंच उत्तम आहे. म्हणजे इथं मृत्यू समयी श्रीकृष्णाच्या चरण कमलावर मनुष्य आपले मन कसे स्थिर करू शकतो? मग हा प्रश्न जर अर्जुनाला असाच प्रश्न आहे ना, की मृत्यूच्या शेवटी असाच पूर्ण हा प्रश्न आहे याच्यामध्ये, की ह्या पूर्ण श्लोकामध्ये बघा, की अर्जुनाला 8 प्रश्न पडले त्या दोन्ही श्लोकांमध्ये. आत्ताच मध्ये पहिल्या श्लोकामधले 5 प्रश्न आणि आत्ताच्या श्लोकामध्ये त्याला किती 3 प्रश्न पडलेले. आणि ह्या तिन्ही प्रश्नामध्ये, की पहिला तर यज्ञाचा मी अधिपती. यज्ञाचा अधिपती कोण आहे? आणि दुसरा प्रश्न त्याला असा पडलेला आहे, की दुसरा प्रश्न आहे, की कशा पद्धतीने
दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितलंय की भक्तियुक्त झालेले म्हणजे देहामध्ये तो कसा निवास करतो, आणि तिसरा प्रश्न आहे भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतील. म्हणजे हे 3 प्रश्न त्याला पडलेले आहेत. ह्या तिन्ही प्रश्नामध्ये की पूर्णतः त्याला हे जे उत्तर त्याला भगवंत देणार आहेत. पण जास्त करून हा जो अध्याय आहे तो शेवटचा जो प्रश्न त्याला पडलेला आहे की मृत्यू समयी त्याला कशा पद्धतीने तो स्मरण करू शकेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी याचं जास्त सविस्तर वर्णन ह्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. मग आता इथे पूर्णतः बघतो आपण की भगवंत हे जसे की सगळ्यांचे अधिपती तर आहेतच, कारण ते श्री विष्णू आहेत ते शिवजींचे आणि ब्रह्माजींचे सुद्धा ते अधिपती आहेत, आणि ते त्याच्यामुळे काय म्हटलेलं आहे की यज्ञाधिपती असं त्यांना म्हटलेलं आहे त्याच्यामुळे. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांना हा जो जीवनात शरीरात कसा तो निवास करतो, हा सुद्धा प्रश्न आहे की कसा निवास करतो. एक तर विष्णूंचे सुद्धा प्रकार आहेत, मग जसं की गर्भोदक्षाय विष्णू, कारणोदक्षाय विष्णू, क्षीरोदक्षाय विष्णू. जे क्षीरोदक्षाय विष्णू आहेत ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये म्हणजे निवास करतात. प्रत्येकाचा परमात्मा रूपाने ते प्रत्येक आत्म्याच्या जवळ ते परमात्मा रूपाने आहेत. म्हणजे भगवंतांना बघा आपली इतकी काळजी आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की आईला किती काळजी असते, आई किती म्हणजे सगळ्यात जास्त आई आपली काळजी घेत असते. मग त्या आईचं ह्या भौतिक जगामध्ये आईचं जितकी माया आहे ते फक्त एक अंश मात्र आहे, आणि भगवंतांची बघा की आपल्यावरती किती माया असेल भगवंतांची. तर मग इतकी माया की अनलिमिटेड माया. म्हणजे ते बघा की हा आत्मा ज्यावेळेस भौतिक जगातून आध्यात्मिक जगतात खाली येतो त्यावेळेस मग ते इतके विरहात व्याकुळ होतात, नाही नाही तू एकटा जाऊ नको बाळा, मी पण येईल तुझ्या बरोबर. मग ते तू कोणत्याही जन्माला जा, तू किडा हो, मुंगी हो, कुत्र हो, मांजर हो, किंवा अगदी विष्ठेतला किडा जरी तू झाला तरी सुद्धा मी तुझ्या बरोबर राहील आणि तुला मार्गदर्शन करेल. इथपर्यंत आईची माया बघा, इथपर्यंत आहे का आपल्या भौतिक जगातल्या आईची माया. पण त्यांची भगवंतांची माया अनलिमिटेड आहे. ती तर प्रत्येक जीवांबरोबर ती आत्म्याबरोबर हा परमात्मा आहेच आपल्या बरोबर, ते आपली काळजी घेण्यासाठी. म्हणजे इतके भगवंत दयाळू आहेत आपल्यासाठी. आणि मग हे दयाळू असलेले भगवंत काय करतात की त्यांना ते म्हणतात की तू जर आयुष्यभर म्हणजे तू जर जीवनभर अभ्यास करत राहिला तर नक्कीच तू अंतकाळी माझं स्मरण करू शकशील. आणि जो आत्मा आहे जो आयुष्यभर भगवंताची भक्ती करतो, परंतु प्रयाणकाळी म्हणजे ज्यावेळेस मृत्यू समय येतो आणि त्यावेळेस मात्र त्यांना काय होतं, त्याला कधी कधी कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो. त्यावेळेस मात्र भगवंत काय म्हणतात, तरी सुद्धा तू खचून जाऊ नको, मी तुझं स्मरण करेल. भगवंत इथपर्यंत आपल्याला प्रॉमिस करतायत. म्हणजे बघा की महत्वपूर्ण आहे, आयुष्यभर आपण जे काही करतो त्याची ही परीक्षा आहे. सगळ्यात जास्त परीक्षा मरणाच्या वेळेस आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची फार गरज आहे. मार्गदर्शन म्हणजे आपल्याला कोण मार्गदर्शन करतं आपल्या आयुष्यामध्ये? खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये आपले गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात. गुरु म्हणजे काय तर एक प्रत्यक्ष भगवंतांचेच एक दुसरे रूप असं म्हटलं जातं गुरु. कारण भगवंत सगळ्यांसाठी काय करतात, जसं की आपल्यासाठी आपल्या लहानपणापासून आपल्याला काळजी घेण्यासाठी आपल्याला आईला बाबांना पाठवलं आपल्यासाठी. आता तुम्ही काळजी घ्या ह्या जीवाची. तसं भगवंतांनी काय केलं की प्रत्येक जीवांसाठी जो जीव बाहेर पडण्याची इच्छा करतो त्यासाठी गुरु पाठवतात ते. ते स्वतःच भगवंत आल्यासारखे ते. मग हे गुरु पाठवतात. मग गुरु आपल्याला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करत असतात, आणि मार्गदर्शन केल्यानंतर काय होतं की आपल्या मनाचं चित्त ज्यावेळेस जे मार्जन व्हायला पाहिजे चित्ताचं मार्जन ते गुरु आपल्याकडून करून घेत असतात. आणि इथे बघा उदाहरणच बघा की चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा प्रत्यक्ष महाप्रभूंनी काय केलेलं आहे की आधी अगदी उदंड बालक म्हणून त्यांनी लीला केली सुरुवातीच्या काळामध्ये लहान असताना. अगदी खोडखड बाळ. आणि मग ह्या खोडकर बालकांनंतर त्यांनी काय केलंय की एक नंतर काय केलं की एक असे प्रकांड पंडित झाले, इतके प्रकांड पंडित कोणालाही ते त्यांच्या पुढे टिकत नव्हते. सगळे त्यांच्या पुढे समोर हरायचे. अशा पद्धतीने त्यांनी हे केलं, आणि ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये गया यात्रेच्या वेळेस ईश्वरपुरींबरोबर त्यांची भेट होते. आणि पुरींबरोबर भेट झाल्यावरती ते मग त्यांना गुरु म्हणून काही दिवसामध्ये त्यांचा लगेच स्वीकार करतात. स्वीकार केल्यानंतर ईश्वरपुरी ज्यावेळेस त्यांना मंत्र देतात, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा मंत्र दिल्यावरती महाप्रभू तो मंत्र जपायला लागतात. आणि बघा भगवंतच लीला करतायत बघा की म्हणजे गुरु जीवनामध्ये आल्यानंतर मग हे काय केनो मंत्र दिवो गोसाई असं ते सांगतायत की जपितो जपितो होईल पागल. म्हणजे मी जपता जपता वेड्यासारखं झालंय, म्हणजे मला इतकं तो मी त्या जपामध्ये इन्व्हॉल्व व्हायला लागलोय. म्हणजे
मग भलं होईल ईश्वरपुरी म्हणतायत बरं झालं, चांगलं झालं म्हणतायत, की म्हणजे की आता खऱ्या अर्थाने तुला हा मंत्र मिळालाय म्हणजे तू त्याचं खऱ्या अर्थाने तो जप करतोयस तू त्याचा. म्हणजे जर ज्यावेळेस आहे ना बघा, की तुम्ही सुद्धा जीवनामध्ये की बरेच जण तुम्हाला काय हा हरे कृष्णा करतोय नुसता, संसार-बिंसार बघतोय का नाही काय? असं म्हणायला सुरुवात करतात. म्हणजे बघा, की ज्यावेळेस भक्तीला आल्यावर मात्र सगळ्यांचं लक्ष तुमच्यावर असतं. तुमचं काही चुकतंय का? तुमचं त्याच्यावरतीच लक्ष असतं. इतर वेळी तुमचं किती लाख चुकू बरं का, कोणी तुमच्याकडे लक्ष देणार नाही. पण ज्यावेळेस मात्र तुम्ही भक्तीमध्ये येताल, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल, की इथं काय राहिलंय, तिथं राहिलंय, जरा संसारात लक्ष आहे का? त्याच्यामुळे आणखीन बघा, की ज्यावेळेस भक्तीमध्ये माणूस ज्यावेळेस एखाद्या माताजी, प्रभू ज्यावेळेस भक्तीत येतात ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने उलट ना चांगल्या पद्धतीने ते संसार करायला लागतात. कारण त्यांच्यामध्ये तेवढी सहनशीलता येते आणि संसार करायचा म्हणल्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहनशीलता असणं फार गरजेचे असते. आणि सहनशीलता आल्यावरती आपोआपच वादविवाद होत नाही. शांत मन राहतं, जास्त कोणत्या इच्छा नसतात. आणि इच्छा नसल्यावरती कोणत्या खूप इच्छा हे पाहिजे, ते पाहिजे, ही इच्छा नसतात. त्याच्यामुळं मग उलट चांगला संसार होतो त्यांचा उलट. आणि पण मात्र लोकं कसं असतात, की डोळा ठेवून असतात. नाही, नाही हे अगदी एखाद्या लहान मूल जरी असेल ना त्या माताजींचं आणि नाकात जर शेंबूड आलेलं असेल, तर काय नुसतं ही मंदिरात जाती, दिवसभर सेवा, मुलाकडे लक्ष नाही, नाकात बघा पार शेंबूड गळतोय, असं म्हणणार हां, लोकं म्हणणार. आणि भक्तीच्या आधी ज्यावेळेस नसेल ना, तर कोणी त्यांना काही म्हणणार नाही. अहो, त्याला सर्दी होत असेल, मग आईचं लक्ष आहे की, पण काय आता करणार असं म्हणणार मग. पण त्याच्यामुळे आहे ना पूर्ण फोकस करायचा असतो आपल्याला म्हणजे बॅलन्सच राखायचा असतो, की भक्तीमध्ये आल्यावरती मात्र सगळ्यांनाच जपायचं असतं. जे भौतिक आहेत, जे आध्यात्मिक आहेत, त्यांना सगळ्यांना जपत आपल्याला पुढं जायचं असतं. आणि आता इथे बघा, की आज दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सांगायचं झालं तर, की जे वैष्णव आहेत, ज्यावेळेस आपल्या गुरु आपल्या जीवनामध्ये येतात त्या पद्धतीने जसं की आता आज सुद्धा अश्विन शुक्ल दशमी आहे. म्हणजे आपल्या आज काय झालंय, की आज सगळ्यात चांगला मुहूर्त म्हणजे आज मला खरं तर आनंद गोपी माताजींचेच धन्यवाद मानावेसे वाटतात, की आज त्यांनी चांगल्या मुहूर्तावरती मला प्रवचनाची सेवा दिली. आणि तेच म्हणजे की आज कसं झालेलं आहे, की सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अश्विन शुक्ल दशमी आहे आणि आज रावणाचा वध झाला. विजयादशमी सुद्धा म्हटलं जातं याला. म्हणजे विजयादशमी म्हणजे बघा, की हे जे रावण आहे, तर रावण प्रत्यक्ष बघा ब्राह्मण कुटुंबामध्ये असून सुद्धा त्याला योग्य एक मार्ग मिळाला नाही त्याला. योग्य मार्ग नाही मिळाला. तो एक हा आसुरी वृत्तीचा झाला आणि ह्या त्यांनी खूप तपस्या केल्या. बघा, की एक भक्त सुद्धा एवढी तपस्या करत नाही. एक भक्ताला सुद्धा जर सांगा बरं, की तुम्ही 10,000 10,000 वर्ष एक एकादशी धरायची म्हणली, की निर्जला सुद्धा त्यांना असं वाटतं, की मी सगळ्यात मोठी तपश्चर्या करतो. एकादशी एक निर्जला वर्षातूनच येते. पण बघा, की हे जे असुर वृत्तीचे लोक आहेत ना, ते वैष्णवांपेक्षा जास्त कठीण तपस्या करतात. म्हणजे एखादी गोष्ट जर प्राप्त करायची असेल ना, त्यासाठी तपस्या गरजेची. पण ह्यांची अति तपस्या, इतकी तपस्या, की त्याला कोणीही करू शकणार नाही. जसं की हिरण्यकश्यपूनी तितकीच तपश्चर्या केली. ह्या रावणाने तशीच तपश्चर्या केली. म्हणजे हे जे दुष्ट दानव आहेत, ज्यांना हे काहीतरी प्राप्त करायचं असेल, तर त्यांनी तशी तपश्चर्या केली. म्हणजे हा तर रावणाने तर अशी तपश्चर्या केली, की प्रत्येक वेळ तो एक मुंडकं त्याचं यज्ञामध्ये टाकायचं. ज्यावेळेस शेवटचं मुंडकं त्याचं टाकणार तितक्यात त्यांना थांबवतात आणि त्यांना ब्रह्मदेव त्यांना विचारतात, की तुम्हाला काय पाहिजे म्हणून? मग त्यावेळेस ते म्हणतात, की मला अमर होण्याचं वरदान दे आणि ते काय म्हणतात, की हे काय मानव आणि हे माकडं वगैरे हे क्षुल्लक आहे. ते काय मारतील मला म्हणून. पण मला अमर व्हायचं वरदान द्या. ते त्यावेळेस मग ते म्हणतात, की मी स्वतःच अमर नाही, तुला काय मी अमर करणार आहे म्हणून. मग ते म्हणतात, की अमर मग असं प्रत्येकाकडून मग एक लोक घेतात, की याच्याकडून मरण नाही, त्याच्याकडून मरण नाही. पण ह्या 2 गोष्टी तो गौण मानून सोडून देतो आणि भगवंत बघा, की भगवंतांना प्रत्येक अवतारामध्ये मग मानव अवतार घेऊन येतात आणि मानव अवतार प्रभू रामचंद्राच्या रूपामध्ये येतात आणि प्रभू रामचंद्रच्या रूपामध्ये आल्यानंतर ते अनेक सुंदर लीला करतात आणि मानवांच्या ज्या मर्यादा आहेत त्या पाळत त्या खूप सुंदर लीला श्री प्रभू रामचंद्र करतात आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस सीतेचं हरण होतं, सीतेचं हरण हा रावण करतो. त्यावेळेस प्रत्यक्ष आता लंकेवरून ते हा समुद्र पार करणं भगवंतांना काय कठीण आहे. हनुमानजी तर उड्डाण करून गेले आणि ते सीतेचा शोध लावून आले. पण भगवंतांना सुद्धा काही कठीण नव्हतं. पण तरी सुद्धा ते मानवाची भूमिका करतायत. मग त्याच्यामुळे ते काय करतायत, की पुलाची निर्मिती करतात आणि हा पूल निर्माण करून ह्या सगळ्या आपल्या वानर सेनेसहित काय करतात ते लंकेमध्ये जातात आणि लंकेमध्ये गेल्यानंतर तिथे रावणाचं त्यावेळेस
काय करणार आहे तो वध करणार आहेत. मग त्याच्या आधी ही चर्चा चालू असते त्यांची सगळ्यात आणि त्यावेळेस काय होतं बिभीषण त्यांच्या बाजूने येतात. बिभीषण आल्यानंतर मग बिभीषणाचा सुद्धा ते स्वीकार करतात आणि मग हे चर्चेला बसलेले असताना ते म्हणतात, की जर हा रावण मला जर शरण आला तर तरी सुद्धा मी त्याला राज्य देऊन टाकेल. मग एक जण विचारतो, "मग तुम्ही तर आधीच म्हटला ना, की आता हे जो हे आहे लंका आहे, तर लंका हा तुम्ही तर बिभीषणाला देणार आहे. मग रावणाला कोणतं राज्य देणार तुम्ही?" तर मग ते म्हणतात, "मी रावणाला काय करणार, माझी अयोध्या देऊन टाकेल." मग ते म्हणतात, "मग अयोध्या तर तुम्ही आपण भरत आता राज्य करत आहे ना, तर मग भरताला द्यायचं ठरलं तर मग काय करणार?" तर मग ते म्हणणार, "रावणाला तर मग मी काय करेल, भरताला काय देईल मी, ते भरताला मी प्रत्यक्ष माझं वैकुंठ धाम देऊन टाकेल." म्हणजे इथपर्यंत भगवंत उदार आणि तयारी ठेवतायत ते भगवंत सगळ्या गोष्टीची. पण फक्त शरणागतीचा जीव कोण शरण येतोय हे ते पाहतात. त्याच्यामुळे आपण भगवंतांना पूर्ण शरणागती आपण भगवंतांना केली पाहिजे. कोणतीही आपण हे ठेवली नाही पाहिजे, की हे नको, ते नको, हे नको, ते नको. ह्या गोष्टींमध्ये कन्फ्युजन कोणतंच ठेवायचं नाही आणि पूर्ण भगवंतांची आपण निस्वार्थ भावाने शरणागती घ्यायची असते. आणि मग आज आपल्याला हे जो रावण आहे, रावण तर आपण म्हणतो, की रावण मेला. रावण खरं तर मेला नाही. अजून सुद्धा तो त्याच्या विचाराने अजून सुद्धा जिवंत आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये तो जिवंत आहे. बघा, की कोणताही जी व्यक्ती असेल, एक स्त्री असो, एक पुरुष असेल आणि असं म्हटलं झालं त्या प्रवचनामध्ये खूप छान म्हटलं, की ते म्हटले समोरून जर आपल्याला एखादी स्त्री किंवा पुरुष येत असेल आणि जर मनामध्ये जर थोडी जरी काम भावना निर्माण झाली आपल्या मनामध्ये, तर मग मात्र तुमच्यामध्ये अजून सुद्धा डोक्यामध्ये रावण जिवंत आहे हे लक्षात ठेवायचं आणि तितकं आपल्या चित्ताचं मार्जन करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे अजून सुद्धा प्रत्येकाच्या विचारांमध्ये ह्याच्यामध्ये कलियुगामध्ये तो आणखीन त्याचे तोंड्या विस्तारित करायला लागलाय. हा आहे रावण आणि आता हा रावणाचं काय होणार आहे? तो जो अनर्थ आहे, हृदयामधले जे अनर्थ मारण्याची गरज आहे आणि ह्या हृदयामधले जे अनर्थ आहे ते तो जो रावण आहे, तो कधी कसा मरणार आहे? तो तर आपण सतत हरिनाम घेण्याने तो मरणार आहे. आणि हे आपल्याला एक हे दिलंय उपाय दिलेला आहे, की हरिनाम हे आपल्यासाठी एक उपाय आहे. ह्या हृदयातला रावण मारण्याचा. आता हा रावणाला सुद्धा वाटायचं ना, की आता सीता महाराणी आपल्याला अशोकवनामध्ये त्यांनी पकडून ठेवलं होतं अशोकवनामध्ये त्यांनी. अशोकवनामध्ये ठेवल्यावरती त्याला असं वाटायचं, की मी कशी ह्या सीतेला हे करू? कारण त्याला शाप असतो ना, तो जबरदस्तीने तर हात लावू शकत नसायचा. मग ते बघा आपण एका ह्याच्यामध्ये खूप छान सांगितलंय, की रावणाला हात लावायचा हे नव्हता, तरी सुद्धा तो सीतेला कसं घेऊन आला? असं पिक्चरमध्ये वगैरे दाखवतात, तिला हात पकडलाय किंवा घेऊन चाललाय, असं काही नाहीये. त्यावेळेस आहे ना, ज्यावेळेस त्यांना पकडायचं होतं, त्यावेळेस ते त्यांना नख इतके लांब-लांब आहेत. आणि त्या नखाच्या ह्याने ते जमिनीसहित त्या सीता महाराणीला त्यांनी पुष्पक विमानामध्ये ठेवलं होतं. तिला हात लावलेला नव्हता त्यावेळेस सुद्धा त्यांनी. आणि ज्यावेळेस अशोकवनामध्ये ज्यावेळेस त्यांना घेऊन जातो, त्यावेळेस मग कुंभकर्णाला कुंभकर्णाला सुद्धा ते विचारतात, की "मी काय करू नेमकं? मला सीतेला प्राप्त करायचंय. मी काय करू? म्हणजे तिचा भोग जर घ्यायचा असेल, तर मी काय करू?" मग ते कुंभकर्ण म्हणतात, की "मग सोपं आहे ना, की तू श्री प्रभू रामचंद्राचं रूप घे आणि तिचा भोग घेऊ शकतो तू." ते म्हणतात, की "नाही, नाही, तुम्ही तो प्रयत्न केलेला आहे." "मग का बरं असफल झाला?" "काय आहे, मला जर कोणाचं रूप घ्यायचं म्हटलं, की त्याचं स्मरण करावं लागतं आणि ज्यावेळेस मी पाहिलं, की प्रभू रामचंद्राचं मी स्मरण करायला लागलो आणि आपोआपच काय झालं माझं, की जिथं राम आले तिथं काम गेले. असं झालं माझं. मग जिथं राम येतात तिथं काम जातात. मग काय ह्याचा उपयोग आहे म्हणलं मग. म्हणून मी लगेच नको, नको मला तिच्याविषयी काम भावना पाहिजे. म्हणून मी त्याचं स्मरण सोडलं आणि ती गोष्टच सोडून दिली. म्हणजे बघा, की राम नाम हे सुद्धा किती महत्वाचं आहे आणि आपल्याला इथे किती छान सांगितलेलं आहे, की शेवटपर्यंत आपल्या हृदयामध्ये ज्यावेळेस आपल्याला पूर्ण आपल्या चित्ताचं मार्जन होणार आहे. म्हणजे भगवत धामात जायचं असेल, तर 100% जशी गरजेचे आहे. तसं आपण 100% प्राप्त करण्यासाठी मग हे आपण काय होतं 35% वरती 40% वरती धामात जर गेलं, तर आपण तिथं काय करू शकतो, की गुंठ्याचा व्यवहार करणार. की हा माझं, ते माझं असं करायला सुरुवात करेल. म्हणून 100% पाहिजे. मग आम्ही हे पण होतं, की नाही रे मग मी जीवनभर मी एवढं कसं काय करू शकतो. पण ज्यावेळेस जीवनभर तुम्ही गुरूंच्या शरण येतात, त्यावेळेस तुम्ही 40% पाडू, 35% जरी तुम्ही पाडले, तरी गुरु त्यातली आणखीन जागा भरणार त्यांच्या दयाभावाने. वशीला लावतात ना गुरु आपले आणि वशीला लावून मग त्यांनी ते काय करतात 100% करून आपल्याला भगवत धामात पाठवण्याची तयारी ठेवतात. फक्त ते आयुष्यभर ते आपलं पाहतात, की तू किती आयुष्यभर तू प्रयत्न केला. म्हणजे आयुष्यामध्ये आपला जो प्रयत्न आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो ते पाहतात, की तू जीवनभर किती प्रयत्न केलेला आहे. कारण आहे ना की जसं की आता एक छान उदाहरण आहे बघा, की
एक एक सर्कस असते आणि सर्कसमध्ये बघा की तुम्ही सर्कसीमध्ये की पूर्ण एक झोका असतो आणि 2 झोके असतात आणि ते पायाला धरून ते एकमेका फिरत असतात आणि सहजच तो एक दुसरा काय करतो, ह्या दुसऱ्या समोरच्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये हातामध्ये हात देतो आणि त्याचा झोका तो सोडून देतो आणि ते असं लटकत असतात आणि तरी सुद्धा तेवढ्यातून जरी पडले तरी खाली काय असतं, जाळी असते. त्याच्यामुळे ते आधारभूत असतात. त्यांना असं वाटतं की आहे कोणीतरी. म्हणून बघा की इतक्या विश्वासाने ते झोका तिथं खेळत असतात. मग चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये सुद्धा एक घटना आहे बघा की चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस कालकृष्णदासांच्या बरोबर तर कालकृष्णदासांना घेऊन कुठे साऊथ इंडिया यात्रेला गेले. त्यावेळेस तिथे साऊथ इंडिया यात्रेमध्ये एक भट्ट हरियांचा काय असतो एक एरिया असतो, एक जंगल असतं आणि त्याच्यामध्ये ते जे लोक आहेत त्या जमातीचे लोक काय करायचे, की जे व्यक्ती दिसतील त्याच्यावरती त्यांच्याकडे काही स्त्रिया असतात. त्यांना ते स्त्रियांना बरोबर घेऊन ते करतात त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे जे कालकृष्णदास आहेत ते नेमके तिथं त्यांच्या जाळ्यामध्ये अडकले. त्या जाळ्यामध्ये अडकल्यानंतर मग इथे चैतन्य महाप्रभू प्रत्यक्ष तिथे गेले. तिथे गेल्यानंतर ह्या भट्टहारी यांनी काय केलं, त्यांच्यावरती चाकू, कुऱ्हाड आणि सगळ्यांनी हल्ला करायला सुरुवात केली. पण मात्र महाप्रभूंचा प्रभाव कसा, की जे 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 काही हत्यारे त्यांच्याकडे यायचे ते विरोध पुन्हा माघारी फिरून हे भट्टहाऱ्यांवरती हल्ला करायचे. अशा पद्धतीने त्यांना हरवून काय करतात महाप्रभू, ह्या कालकृष्णदासची शेंडी पकडतात आणि ह्याला फरफटत घेऊन त्यांना त्या आपल्या बरोबर ती माघारी आणतात. अशा पद्धतीने तिथे त्यांनी वाचवलं. आणि वाचवल्यानंतर पूर्ण ज्यावेळेस साऊथ इंडिया यात्रा होत झाल्यानंतर मग ते काय काय म्हणतात, हा धरा तुमचा कालकृष्णदास, याला पुन्हा माझ्या समोर आणू नका म्हणून. यांनी खूप मोठी चूक केलेली आहे. मग ह्याच्यानंतर मग मात्र हे जे भक्त आहेत ते भक्त काय करतायत, की भक्त कशा पद्धतीने त्यांना काय करतात, की राहू द्या मनामध्ये म्हणतात की आता महाप्रभूंपुढे तू तर काही जाऊ नको. मग ते काय करतात, त्यांना कुठे आपल्या जे मायापूरला नवद्वीपला पाठवतात, जेणेकरून तिथं तुम्ही काय करा, तुम्ही तिथे सेवा करा. तिथं तुम्ही जे साऊथ इंडिया यात्रेमध्ये काय काय झालंय ना हे सांगा म्हणून. हे भक्त सगळे त्यांना असं करून त्यांना इकडे नवद्वीपला पाठवतात आणि नवद्वीपमध्ये गेल्यावर तिथे कालकृष्णदासांना इतका काही मान सन्मान मिळतो की भागवत कथाच व्हायला सुरुवात होती. ते महाप्रभूंच्या विषयी काय झालं. मग ते त्यांना ती चांगली सेवा प्राप्त होते. म्हणजे बघा की ह्या भगवंतांनी जरी त्याग केला होता कालकृष्णदासचा, पण हे जे भक्त आहेत त्यांनी वाचवलं. जसं मी सर्कसचं उदाहरण सांगितलं. सर्कसीमध्ये सुद्धा की कशा पद्धतीने हे झोका खेळणारे लोक असतात. ते एकमेकांवरती विश्वास ठेवून एकमेकांच्या हातात हात देतात. आणि तरी सुद्धा तेवढ्यातून जरी ते हे झाले, तरी सुद्धा खाली जाळी असते. म्हणजे जाळी म्हणजे काय? तर हे वैष्णव आहेत आणि हे एकमेकांच्या हातात हात देणं म्हणजे गुरुनी जरी हे हे जे आहेत महाप्रभू, प्रत्यक्ष महाप्रभूंच्या हातात जरी कालकृष्णदासांनी हात दिला आणि हा त्याच्याकडून सुटला हात. खरं म्हणजे हा चुकला ना तो. त्याचा हात सुटला. तरी सुद्धा बघा, की हे वैष्णवांचं जे जाळं आहे, म्हणजे वैष्णवांच्या संगतीचं तितकं महत्त्व आहे, की वैष्णवांच्या बरोबर राहणं इतकं महत्त्वाचं आहे. जरी आपण जीवनामध्ये किती चुकीच्या गोष्टी केल्या आणि किती जरी चुकलं, तर हे वैष्णव आहेत ना, आपल्याला अलगद आपल्याला झेलतात आणि आपल्याला कधीही कोणत्या चुकीच्या गोष्टी घडू देत नाहीत आणि आपल्याला ह्यातून बाहेर काढतात. म्हणजे बघा प्रत्यक्ष महाप्रभूंनी म्हणजे भगवंतांनी त्याग केलेल्या व्यक्तीला सुद्धा वैष्णवांनी वाचवलं. मग आपण त्याच्यामुळे सतत वैष्णवांचा संघ आणि वैष्णवांच्या संगतीमध्ये राहणं फार गरजेचं आहे आपल्यासाठी. आणि मग हे काय होतं, की ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होत जातं, की आपल्या चित्ताचं मार्जन होत जातं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे. आणि आता आज सगळ्यात छान महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की आज आहे ना मध्वाचार्यांचा सुद्धा जन्मदिवस आहे. प्रत्यक्ष मध्वाचार्य म्हणजे हे वायुपुत्र आहेत. वायुपुत्र म्हणजे ते एक हनुमानजींचे सुद्धा अवतार आहेत. भीमांचे सुद्धा अवतार आहेत म्हणजे. बघा की इतके प्रभावशाली हे मध्वाचार्य. मध्वाचार्यांची थोडक्यात मी आता वेळ पण संपत आली, पण थोडक्यात मी शॉर्टमध्ये काही गोष्टी सांगते. त्यांनी 5 वर्ष असतानाच त्यांनी काय केलंय, की 5व्या वर्षी त्यांनी घराचा त्याग केला. आपल्याला 70-75 वय झालं तरी सुद्धा आपल्याला त्याग करू असं वाटत नाही. पण ह्यांनी 5व्या वर्षीच काय केलं, घराचा त्याग केला आणि 13व्या वर्षी तर त्यांनी काय केलं, पूर्णतः संन्यास आश्रम ग्रहण केला. म्हणजे इतके प्रभावशाली होते, की अगदी ते ज्यावेळेस लहान बाळ होते ना, त्यावेळेस सुद्धा एकदा जंगलातून जात असताना तिथे ब्रह्मराक्षस आला आणि ब्रह्मराक्षस आल्यावरती त्यांचा जो ग्रुप असतो, त्यांचे आई-वडील आणि बरेचसे लोक असतात. त्याच्या एका एका व्यक्तीच्या ते अंगामध्ये ते ब्रह्मराक्षस शिरतो आणि तो अगदी पूर्ण रक्ताची उलटी करायला लागतो, वेड्यासारखा करायला लागतो. मग हे काय झाले? मग ते
ते बोलतो की तुमच्या बरोबर एक छोटं बाळ आहे आणि त्या छोट्या बाळाची मला चरणधूळ द्या तरच तरच मी तुम्हाला सोडेल म्हणून. आणि मग छोटं बाळ कोण असतं? हे मध्वाचार्य. आणि मध्वाचार्याची चरणाची धूळ त्यांच्या अंगावरती ज्यावेळेस टाकतात त्या व्यक्तीच्या, त्यावेळेस मग ते व्यवस्थित चांगले होतात आणि त्यांना दिव्य शरीर प्राप्त होतं. म्हणजे अशा पद्धतीने बघा की हे जे मध्वाचार्य आहे त्यांनी इतका मोठा प्रभाव होता त्यांचा की त्यांनी अद्वैतवादाचं पूर्णतः त्यांनी खंडन केलं. म्हणजे द्वैतवादाचा, म्हणजे त्यांचा हात सुद्धा असा असा ह्याच्यामध्ये असा त्यांची मुद्रा सुद्धा अशी असते. म्हणजे ते द्वैतवादाचा त्यांनी प्रचार केला. म्हणजे इतके प्रभावशाली की कोणीही त्यांच्या समोर टिकू शकत नसायचं. पूर्णतः त्यांनी एक एक प्रकारे ना इतकं भक्तीचा एकदम खूप मोठा त्यांनी तिथं लाट आणली होती त्यांनी. आणि जे आता आपण उडपीमध्ये छान जे उडपी कृष्ण पाहतो, तर ते मध्वाचार्यांच्या कृपेमुळेच आले. ते उडपी कृष्ण तर तुम्हाला त्यांची लीला माहिती की प्रत्यक्ष रुक्मिणी मातेने जे विग्रहांची सेवा केली होती रुक्मिणी मातेने द्वारकेमधले, तर ते कृष्ण जे गोपीचंदनामध्ये ते आलेले असतात. आणि कशा पद्धतीने त्यांनी ह्या जी बोट आहे ती बुडणारी बोट वाचवतात मध्वाचार्य. आणि त्याच्यातून हे भेट म्हणून हे जे जहाजातील व्यक्ती त्यांना चंदनाचे मोठे मोठे जे गोळे देतात आणि त्या गोळ्यामधून त्यांना त्याच्यातून काय निघतं की एकात उडपी कृष्ण निघतात आणि एकात बलरामजी निघतात. मग हे जे उडपी मध्ये कृष्णाची स्थापना केल्यानंतर तर ते सुद्धा इतके काही मधुर आणि इतके सुंदर कृष्ण आहेत की त्यांनी कणकदासांसाठी, कधी पण पाहतो आपण पूर्वेकडे भगवंतांचं रूप असतं, पण त्यांनी कणकदास एक महान भक्त आहे त्यांच्यासाठी पूर्णतः त्यांची मूर्ती फिरवली. म्हणजे त्यांचं जे विग्रह आहे तो फिरवतात आणि पश्चिमेकडे बघायला सुरुवात करतात. आज सुद्धा ते दर्शन कनकखिंडीतून आपण घेतो तिथे उडपीला गेल्यावरती. म्हणजे तिथे मध्वाचार्यांचा इतका प्रभाव आहे. आज सुद्धा आम्ही सुद्धा ज्यावेळेस गेलो होतो यात्रेला त्यावेळेस त्यांचा जन्मदिवसच होता. आणि इतकी मोठी तिथं ते जे कर्नाटक सरकार आणि हे पूर्ण त्यांचं इतकं छान महोत्सव असतो आणि खूप मोठी रॅली काढत असतात तिथे. म्हणजे अशा पद्धतीने की ह्या मध्वाचार्यांना सुद्धा आपण प्रार्थना करू शकतो की कसंही करून आम्ही आमच्या जे चित्तामध्ये जे अनर्थ आहेत, इतक्या दिवसाचे चित्तामधले जे अनर्थ आहेत ते आमचे दूर होऊ दे. कारण जेणेकरून आमचं चित्ताचं ज्यावेळेस मार्जन होईल त्यावेळेस नक्कीच आम्ही शेवट भगवंतांचं नामस्मरण करू शकू. कारण अर्जुनाला हा जो शेवटचा प्रश्न आहे तो सुद्धा प्रश्न, जो शेवटचा प्रश्न पडलाय की भक्तीमध्ये युक्त झालेला मृत्यू समय तुम्हाला कसे जाणू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने की आयुष्यभर जर तर आपण भगवंतांचे सतत नामस्मरण केलं, कथेचं सतत गुणगान आपण ऐकत राहिलो, सतत प्रवचन, भक्तांचा संग, वैष्णवांची सेवा, मंदिरामध्ये सेवा, ह्या सगळ्या गोष्टीने काय होणार आहे आपल्याला आपल्या चित्ताचं मार्जन होणार आहे. आणि ह्या चित्ताच्या मार्जनाने आपण नक्कीच हा शेवटचा प्रश्न सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ. म्हणजे शेवटचा प्रश्न अर्जुनाला जो पडलाय की कशा पद्धतीने मृत्यू समय आपल्याला भगवंतांची प्राप्ती होईल, तर ती नक्कीच आपल्याला सुद्धा प्राप्त होईल. त्याच्यासाठी आपण नक्कीच भगवान प्रभू रामचंद्रांकडे आणि आपण मध्वाचार्यांकडे प्रार्थना करू शकतो की आम्हाला कृपा करून भक्तीमध्ये स्थिरता द्या आणि आम्ही आयुष्यभर भगवंतांचं स्मरण करू शकू. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. जे काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष आहे आणि जे काही बरोबर असेल ते नित्यानंद प्रभू आणि गुरु महाराज यांच्या कृपेने आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता माताजी. श्रीजी पूजा खूप खूप आभारी आहे ऍक्च्युली. म्हणजे अशीही खूप आभारी आहे छान क्लाससाठी आणि वैयक्तिकरित्या सुद्धा. पण मला आज खरंच खूप अडचण होती. जस्ट त्यांना विचार सेवा दिली मी, उलट तुम्हाला धन्यवाद मानू इच्छिते. चांगल्या डोंट से दॅट. तुझा क्लास मला खूप आवडतो. नेहमी सगळ्यांचे छान असतात, एकदम ओघवते आणि एकदम छान. थँक्यू सो मच. दसऱ्याच्या दिवशी खूप छान. मी एकच मिनिट अनम्यूट करते, कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकतो. तुला फक्त परत एकदा अनम्यूट कर. अनम्यूट. दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हो येस. आमच्या कोर्स उद्यापासून सुरू होते. प्रार्थना करा सर्वजण प्लीज. हरी बोल हरी बोल हरी बोल. येस. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता माताजी. माताजी खूप छान लेक्चर झालं. थँक्यू माताजी, थँक्यू. सगळ्यांचा आशीर्वाद आहे माताजी तुमचा.
या दशमीच्या हार्दिक उद्या सुद्धा सगळ्यांनी जॉईन, उद्या आहेच ना आपलं प्रवचन कंटिन्यू. उद्या सुद्धा सगळ्यांनी जॉईन व्हा. नेहमीप्रमाणे 2 वाजताच प्रवचन असतं. तर काही हे नसेल प्रश्न तर करायचं का आपण? लिहू व्हायचं का? थांबायचं का माताजी? येस माताजी. हरी बोल, हरे कृष्ण. हरी बोल हरी कृष्ण.